Hello student, in the previous lecture, we had studied the preparations of alkyl halide by using alkene and alkane or by the halogenation of alkane. The next method of the preparations of alkyl halide is the from alcohol. You remember the alkyl halide is prepared by using the from alcohol by three ways. First is the by using haloacids. Second one by using the phosphorus halides, phosphorus trihalide or phosphorus pentahalides, and third is the by using thionyl chloride. अलग लक्षात विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दशमीत आपण शिकलो की अल्किल हालाइड आपण अल्केनचे हॅलोजेनेशन कसं तयार करायचं आणि अल्किन पासून कसं तयार करायचं याचा आपण अभ्यास केला. आजच्या तासिकेमध्ये आपण अल्किल हालाइड हा अल्कोहोल पासून कसं तयार करायचं याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, अल्कोहोल वापरून आपण अल्किल हालाइड तीन पद्धतीने करता येते. पहिलं अल्कोहोलवर हॅलोएसिडची अभिक्रिया करायची, दुसरी अल्कोहोलवर फॉस्फरस हालाइड किंवा फॉस्फरस ट्रायक्लोराइड पेंटाक्लोराइडची अभिक्रिया करायची आणि तिसरी मेथड अल्कोहोलवर थायनॉइल क्लोराइड SOCl2 ची अभिक्रिया करायची. या पहिल्या मेथडमध्ये आपल्याला पाहायचंय अल्कोहोलवर हॅलोएसिडची अभिक्रिया काय होते. तत्पूर्वी मी जे टिप्स सांगतो ते टिप्स लक्षात ठेवा, कारण त्या टिप्सवर तुम्हाला नीट मध्ये प्रश्न येऊ शकतो किंवा सीईटीला प्रश्न येऊ शकतो. तर अल्कोहोलची रिएक्टिव्हिटी हॅलोएसिड सोबत कसं असते, टर्शियरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन secondary alcohol, and secondary alcohol is more reactive than primary alcohols. This is the order of reactivity of alcohols. And what is the order of reactivity of haloacids? Haloacids काय reactivity असेल? HI is more reactive than HBr, and HBr is more reactive than HCl. आलं लक्षात. तर आपल्याला अल्कोहोल घ्यायचं एक जनरल रिएक्शन मांडतो अगोदर मी, त्याहून तुम्हाला उद्या समजेल. अल्कोहोलचं आपण जनरल रिप्रेझेंट कसं करतो, ROH. R मीन्स अल्किल ग्रुप, ROH हा अल्कोहोल आहे, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल. त्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत ट्रीट करायचं. आता हा प्रायमरी अल्कोहोल असल्यामुळे आपण प्रायमरी अल्कोहोल कन्सिडर केला तर HCl हा लेस रिएक्टिव्ह आहे, म्हणून काय करायचं, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि झिंक क्लोराइड, अनहायड्रस झिंक क्लोराइडचं द्रावण घ्यायचं. लक्षात ठेवा, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि झिंक क्लोराइडला लुकास रेजंट म्हणतात. काय म्हणतात त्याला, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि झिंक क्लोराइड सोल्युशनला काय म्हणतो आपण, लुकास रेजंट. लक्षात ठेवा, मी टिप्स सांगत होते. लुकास रेजंट मीन्स द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड झिंक क्लोराइड सोल्युशन्स. तर याची अभिक्रिया का होईल या ठिकाणी, या ठिकाणी विस्थापन अभिक्रिया घडते, सबस्टिट्यूशन अभिक्रिया घडते. अल्कोहोल हा फंक्शन ग्रुप निघून जाऊन हलाइड्स हा फंक्शन ग्रुप येतो आणि काय तयार होतं पहा, RCl प्लस H2. एक लक्षात ठेवा, अजून एक तुम्हाला हिंट सांगून टाकतो. टर्शियरी अल्कोहोल आणि सेकंड अँड टर्शियरी अल्कोहोल जे असतात हॅलो ऍसिड सोबत, या ठिकाणी SN1 रिएक्शन अभिक्रिया करतात आणि प्रायमरी अल्कोहोल किंवा मिथाइल अल्कोहोल हा SN2 अभिक्रिया मेकॅनिझम घडते. लक्षात. तर या ठिकाणी आपण विचार केला तर उदाहरण घेऊ आपण अल्कोहोलच्या ठिकाणी. आपण इथाइल अल्कोहोल घेऊ, CH3CH2OH प्लस HCl. इट फॉर्म इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड लुकास रिएजंट. आता इथं काय म्हणतो आपण, लुकास रिएजंट म्हणू आपण. तर काय होईल, सबस्टिट्यूशन रिएक्शन SN1 मेकॅनिझम घडून काय होते, इथं इथाइल क्लोराइड प्लस H2O. काय करायचं, OH च्या ठिकाणी Cl लावायचं, संपलं. कळतं. इथाइल क्लोराइड हा कोणता अल्कोहोल आहे, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. लक्षात समजतं काम, हा कोणता अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल. आता आपण काय करू, दुसरं घेऊ आपण इथाइल ब्रोमाइड कसं तयार करू, CH3CH2OH. लक्षात. या ठिकाणी आपण काय करायचंय, HBr हा HCl पेक्षा मोर रिएक्टिव्ह आहे. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी मध्ये पहा, या ठिकाणी आपण NaBr वापरायचं, सोडियम ब्रोमाइड
आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO सोबत कॅटलिस्ट वापरायचं. तर या ठिकाणी यांच्यामध्ये NaBr H2SO अभिक्रिया होऊन HBr अभिक्रिया तयार होतो. दॅट इज द जनरेशन ऑफ HBr इन द C2. लक्षात स्पेशल HBr घ्यायचं नाही या ठिकाणी. तर काय करायचं मग इथं काय होईल या ठिकाणी CH3 CH2 Br प्लस H2O सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. लक्षात जर आपल्याला अल्किल आयोडाइड तयार करायचं असेल तर CH3 CH2OH या ठिकाणी मात्र पोटॅशियम आयोडाइड आणि फॉस्फरिक ऍसिड घ्यायचं आहे कारण हा मोर रिएक्टिव्ह आहे. यामध्ये पोटॅशियम आयोडाइड प्लस काय वापरायचं फॉस्फरिक ऍसिड. तर काय तयार होईल CH3 CH2I प्लस H2. या ठिकाणी काय घडलेलं आहे फक्त सबस्टिट्यूशन रिएक्शन. अल्कोहोल इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन ग्रुप अँड वी गेट अ करस्पॉन्डिंग अल्किल हलाइड. अंडरस्टँड this reaction? In this reaction what happens when alcohol is treated with any halo acids, then OH group, functional alcohol group, is replaced by halogen atom and we get a corresponding alcohol. For example, ethyl alcohol is treated with Lucas reagent, means concentrated and NaCl2, we get a ethyl chloride. You know the order of reactivity here. HI is more reactive than HBr, HBr more HCl. Therefore, how will you prepare the alkyl bromide? When ethyl alcohol is treated with the NaBr and concentrate H2SO4, in this reaction, the HBr is generated in the reaction. That is, the HBr is in the C2 and to form a ethyl bromide and water. And ethyl alcohol is treated with the potassium iodide and 95% phosphoric acid. We get a ethyl iodide. You remember one important point. In this reaction, generally this method is useful for the preparations of only alkyl chloride. Why? Because the obtained compound alkyl bromide and alkyl iodide is heated in presence of H2SO4. Then they remove the water molecule and convert into alkene. Therefore, this method is useful for the generally preparations of alkyl chloride. You understand? Next point is the preparations of the alkyl halide from the alcohol by using phosphorus halides. Second method, by the action of phosphorus trihalide or phosphorus pentahalides. Right, general reaction first. ROH, alcohol is treated with a phosphorus trichloride PCl3. Here again replacement substitution reaction takes place. R replaced by the OH replaced by the Cl and to form H3PO3. Name of compound acid is the phosphoric acid. And is the alkyl chloride. Alcohol. You remember, in this reaction, generally again, it is useful for the preparations of phosphorus, useful for the alkyl halide. Why? Generally, you remember hints here. PCl3 is a stable compound and PCl5 is also stable compound. Understand? Next, PBr3 is less stable. This is the tips. Less stable. But PBr5 is not in existence.
Similarly, Pi3 also less stable. Pi5 is not in existence. It means that in this reaction, we can use only PCl3, PCl5, PBr3 and Pi3. By using this only 5 types of phosphor halides, we can prepare the alkyl halides. We do not use the PBr5 and Pi5. Question will be asked, give reason. Why the PBr5 and Pi5 not used? Such type of question will be asked in the CET or NEET examination. What is the reason? Because PBr5 and Pi5 is not in existence. Therefore, they are not used in the reactions. I understand. These are the general reactions for the preparations of alkyl chloride by using the alcohol. You take the examples. तर काय सांगितलं आपण? फॉस्फरस हलाइड वापरून आपण अल्किल हाइड कसं मिळवायचं आताच पाहिलं आपण. तर RCl प्लस H3PO3 फॉस्फोरिक ऍसिड आपण पाहिलं. बरोबर आहे. यामध्ये आपण काय पाहिलं? PCl3 आणि PCl5 हे संयुगे सामान्य तापमानात स्थिर असतात. PBr3 आणि Pi3 मात्र लेस स्टेबल असतात, स्थिर नसतात. मग त्याचं काय करावं लागतं? जेव्हा तुम्हाला PBr3 किंवा Pi3 वापरायचं असेल त्यावेळेस ते कंपाऊंड स्थिर नसल्यामुळे रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन किंवा रेड फॉस्फरस आणि आयोडीन वापरायचं. त्यांच्या रिएक्शन मध्ये PBr3 आणि Pi3 जनरेट होईल. दॅट इज कॉल्ड एज द PBr3 and Pi3 इन द C2. आय अंडरस्टँड. आपण सगळे उदाहरण पाहू आपण या ठिकाणी. पहिलं उदाहरण पाहू आपण. इथाइल अल्कोहोल घेऊ अगोदर. CH3 CH2OH ethyl alcohol is treated with a phosphorus trichloride. We get CH3 CH2 Cl plus H3PO3. The reaction is not balanced. Here chlorine is 3, chlorine is 1, 3, 3. Here also 3, 3. Balance the reactions. We get a ethyl chloride and phosphoric acid. You understand? This is the general reactions. By using the PCl5, CH3, CH2OH, phosphorus pentachloride means PCl5. We get again CH3, CH2Cl plus HCl plus POCl3. Phosphorus oxychloride. Name of compound is of phosphorus oxychloride. Understand? When ethyl alcohol is treated with a phosphorus pentachloride in presence of pyridine again here. Sorry. In presence of here to form a HCl and phosphorus trichloride. Phosphorus oxychloride. लक्ष द्या इकडं. जेव्हा इथाइल अल्कोहोलची अभिक्रिया फॉस्फरस पेंटाक्लोराइड सोबत होते त्यावेळेस काय मिळतं आपल्याला? इथाइल क्लोराइड, कळलं का? हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड. फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड. समजते? आता आपण काय करू? अल्किल ब्रोमाइड कसं तयार करायचं पाहू आपण. अल्किल ब्रोमाइड तुम्हाला सांगितलं. अल्किल ब्रोमाइड तयार करताना आपल्याला काय करावं लागेल? PBr3 वापरावं लागेल. PBr3 कसं आहे? कक्ष तापमानाला अस्थिर आहे, लेस स्टेबल आहे. म्हणून काय करायचं? PBr3 वापरत असताना रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन वापरायचं. यामध्ये काय तयार होईल? PBr3. बरोबर आहे. आता घेऊ आपण कोणतं अल्कोहोल? इथाइल अल्कोहोल घेऊ आपण. इथं रिएक्शन कशी घडते हे लक्षात ठेवा. वाटतं तुम्हाला पाहिजे असेल तर P प्लस Br2 इन ब्रॅकेट लिहून ठेवा. PBr3 2, 2, 3. Such type of reaction takes place in the reactions. That is called as the PBr3 in the C2. How to write the
Explanation: when ethyl alcohol is treated with a red phosphorus and bromine, the PBr3 in the C2 and to form a CH3 CH2 Br plus H3 PO3, balance the reaction 3 3. Understand? We get a ethyl bromide. Next, how we prepare the alkyl iodide? Take again CH3 CH2OH plus Pi3, red phosphorus. Pi3 is generated in the reaction, means in the C2, Pi2 to form CH3 CH2I plus H3 PO3 3 3. We get a ethyl iodide and phosphoric acid. This is the second method for the preparations of alkyl halide by using the alcohol and phosphorus halide. Are you understand? This method is very important or useful for the preparations of, mostly used for the preparations of alkyl chloride. I understand. Next, third method, by using the thionyl chloride by the actions of on the alcohol. By the third method, by the action of thionyl chloride means SOCl2 on alcohol. Why here SOBr2 and SOI2 is not used? Again, you remember SOBr2 and SOI2 compounds are not in existence. It means that this third method is useful for only preparations of alkyl chloride. General reactions: take any alcohol ROH plus SOCl2 means thionyl chloride in presence of pyridine. We get RCl plus HCl and SO2. अल्किल क्लोराइड. काय सांगतो मी, तिसऱ्या मेथड मध्ये थायनाइल क्लोराइडचा अभिक्रिया किंवा ऍक्शन आपण अल्कोहोल केली कोणाच्या सानिध्यामध्ये, पिरिडीनच्या सानिध्यामध्ये. पिरिडीन का वापरला असेल इथं? पिरिडीन हा बेसिक कंपाऊंड आहे, लक्षात ठेवा. हा बेसिक कंपाऊंड या रिएक्शन मध्ये तयार होणाऱ्या HCl ला न्यूट्रलाइज करतो. लक्षात लक्षात. आणि ह्या रिएक्शन मध्ये लक्षात ठेवा, सामान्य तापमानाला HCl आणि SO2 काय आहेत? गॅसियस स्टेट मध्ये आहेत, म्हणजे सहजपणे निघून जातात. मिळणारा आपला फक्त कंपाऊंड कोणता असतो? अल्किल हॅलाइड. Therefore, this is the best or convenient methods for the preparations of alkyl chloride as compared to other two methods. Understand? काय सांगतो मी, ही पद्धत सर्वात उत्तम का आहे? कारण या पद्धतीमध्ये मिळणारे बाय प्रॉडक्ट्स हे दोन्ही गॅसियस स्टेट असल्यामुळे त्यांना सेपरेशन करण्याची गरज पडतच नाही. म्हणून अल्किल क्लोराइड अल्कोहोल पासून मिळवण्यासाठी ही पद्धत पहिल्या दोन पेक्षा कशी आहे? सहज आणि सोपी आहे. तर याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, CH3 CH2OH plus SOCl2 in presence of pyridine to form CH3 CH2Cl plus HCl plus SO2. Ethyl chloride. समजलं का विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी काय घडलं? OH is replaced by Cl. Only substitution reaction takes place. And we get a two byproducts in gaseous state. समजते? हे सगळ्या तिन्ही मेथड अल्कोहोल पण काय बनवलं आपण? अल्किल हॅलाइड बनवलं. तुमच्या स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात एवढं दिलेलं नाही. इट इज इन्क्लुडिंग CBSE बोर्ड्स. लक्षात, CBSE बोर्ड मध्ये आहे. लक्षात, तुम्ही एवढा जरी नसेल तरी नीटच्या दृष्टीने तुम्हाला आणि सीटी दृष्टीने तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. अजून एक पॉइंट सांगून टाकतो जो CBSE मध्ये ऍड केलेला नाही, तो म्हणजे बाय युजिंग these three methods we do not prepare the aryl halide. Aryl halide ह्या पद्धतीने तयार करता येत नाही. Why?
because aryl halide, in the preparation of aryl halide, which is the reactant, phenol is reactant. In case of phenol, phenol is example of alcohol, aromatic alcohols. In case of phenol, the carbon and oxygen contain the partially double bonds. Due to resonance effect or due to presence of partial double bond, they are strong bond as compared to single bond which is present in the aliphatic alcohols. Due to resonance effect or due to presence of partially double bond in the C and OH, they are stronger bond. They do not use the alkyl halide by using the aryl alcohol. Therefore, these three methods is not suitable for the preparations of aryl halide. You remember this important point. And which type of question may be asked, कोणत्या पद्धतीचे प्रश्न या पॉइंटवर आजच्या विचारले जातात ते मी कुठे देणार आहे. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शिकवलेले नोट्स शॉर्टमध्ये दिलेले आहेत आणि त्याखाली होमवर्क्स म्हणून मी तुम्हाला याच्यावरचे प्रश्न देणार आहे.